पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील निसर्ग सौंदर्य आणखीनच खुललेलं आहे। जुन्नर तालुक्याच्या कोपरे मांडेव येथील राईचा धबधबा हा देखील ओसंडून वाहतोय। उंच कड्यावरून वाहणारा पांढरा शुभ्र धबधबा, दाट धुकं, हिरवागार गालिचा ही सारी विलोभनीय दृश्य पर्यटकांचं मन प्रसन्न करत आहे। आणि या निसर्ग सौंदर्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात जोरदार पाऊस बरसत असून मुसळधार पावसामुळे पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्याच्या कोपरे मांडवे परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहे। मी सध्या राईच्या धबधब्याच्या परिसरात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता। उंच कड्याच्या डोंगरावरनं पांढर शुभ्र खळखळून वाहणारा हा धबधबा पर्यटकांचा खास आकर्षण ठरत आहे आणि येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर हा धबधबा दोन्ही बाजूंनी वाहताना पाहायला मिळतो। या बाजूला सुद्धा आपण पाहिलं तर उंच कड्याच्या डोंगरावरनं खळखळून वाहताना पाहायला मिळतं। त्यामुळे हे सारं विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते। आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक व्यावसायिक आहेत। काय सांगाल, पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, व्यवसाय कशा पद्धतीने सुरू आहे आणि कशा पद्धतीने गर्दी असते? तर शनिवारी रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते। म्हणजे पुणे आणि मुंबईहून जास्त पर्यटक या ठिकाणी येत असतात। तर या परिसरामध्ये नैसर्गिक गुहा पण जास्त आहेत। त्याचं पण एक कुतूहल वाटतं लोकांना की या परिसरामध्येच, फक्त याच परिसरामध्ये आजही लोक नैसर्गिक गुहांमध्ये पूर्वीसारखं आजही राहतात। अनेक पर्यटकांना आजही जुन्नर तालुक्यातील नाणेघाट असेल, दार्याघाट असेल याच्या व्यतिरिक्त हा परिसर माहित नाही। मात्र तुम्हाला जर कुठे विकेंडला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडच्या बाजूला हा कोपरे मांडवे परिसर आहे। या ठिकाणचं निसर्ग वैभव सध्या बहरलेलं पाहायला मिळतं आणि नक्कीच तुम्ही या परिसराला भेट देऊ शकता। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।